कीर्तनाची वारी। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा महत्त्वाचा उत्कृष्ट असा आणि याच्यावत मनुष्य प्राणी मात्रांना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय सांगणारा असा अभंग आहे। विठ्ठल श्री संत एकनाथ महाराज या अभंगामधून तुम्हाला आम्हाला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय सांगतायत। या अभंगावरती आपल्याला नियोजित वेळेत चिंतन करायचं आहे। या अभंगावरती अनेक त्या ठिकाणी शंका निर्माण होत आहेत, त्या शंकेचं आपल्याला समाधान करायचं आहे। पहिली शंका अशी आहे, नाथ महाराज या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय सांगतायत, परंतु का म्हणून सांगतायत? पहिली शंका आहे। याचं उत्तर त्या ठिकाणी सांगायचं असं झालं तर नाथ महाराज त्या ठिकाणी या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय का म्हणून सांगतायत, तर ते एका वाक्यात सांगत झालं तर ते सांगण्याकरता आले होते म्हणून सांगतायत बरं का। संत महात्मे या जगामध्ये अवताराला जे येत आहेत ते कशा करता? तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा। तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे अवताराला आलेले असतात। बरं ठीक आहे, तरी पण त्या ठिकाणी महाराज का म्हणून सांगतायत? काय असा प्रसंग निर्माण झाला होता का? महाराजांच्याकडे कुणी एखादा साधक आला होता का? त्याने प्रश्न विचारला होता का, महाराज आम्हाला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय सांगा? आणि नंतर मग त्या ठिकाणी त्याला उत्तर देत असताना महाराजांनी ह्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय सांगितला का? तर पहा, असा काहीही प्रसंग त्या ठिकाणी घडला नव्हता। असा कुणी एकही साधक त्या ठिकाणी नाथ महाराजांच्याकडे आला नव्हता आणि प्रश्न सुद्धा विचारला नव्हता। मग असा प्रश्न निर्माण होतोय की महाराजांना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय विचारला नसताना त्या ठिकाणी महाराजांनी का सांगावं? कारण शास्त्र असं सांगतंय की विचारल्याशिवाय सांगू नये। तीन प्रकार पडतात बरं का। काही गोष्टी अशा आहेत की त्या विचारल्याशिवाय सांगू नये, काही गोष्टी अशा आहेत त्या विचारल्या तरी सांगू नये, आणि तिसरा मुद्दा असा आहे, काही गोष्टी अशा आहेत की त्या नाही विचारलं तरी त्या ठिकाणी सांगावं बरं का। पहिला मुद्दा मी सांगितला काय, काही गोष्टी अशा आहेत की विचारलं तर सांगावं, नाही विचारलं तर आपलं गप्प बसावं बरं का। एखाद्या ठिकाणी जमिनीचा व्यवहार त्या ठिकाणी चालू आहे, किंवा त्या ठिकाणी मुलाकडची मंडळी आलेली आहेत, मुलीकडची मंडळी आलेली आहेत, लग्नाचं जमवाजमीचं कार्य चालू आहे, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी आपण तिथं जर गेलो, आपल्याला काही विचारलेलं नाही, आपण बळच उपदेश करायचा नाही बरं का। न विचारता ठिकाणी काही सांगायचं नाही। जर विचारलं नसताना जर आपण सांगितलं तर आपलाच अपमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही बरं का। पहिला मुद्दा आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी विचारलं तरीही त्या ठिकाणी सांगू नये। आपल्या गावामध्ये एखाद्या मुलीचं लग्न आहे, आता लग्न म्हणल्यानंतर वरडी मंडळी येत असते। आता वरडी मंडळी टेम्पोमधून उतरल्यानंतर एखादा बिगर गंधाचा बिगर माळीचा मनुष्य दिसला की त्याला विचारतात, का भाऊ तुमच्या गावामध्ये नाही देशी विदेशी पण गावठी का होईना मिळते का? आता त्याने विचारलंय सुद्धा तरी त्या ठिकाणी आपण सांगू नये। लग्न व्यवस्थितरित्या पार पाडावं वाटत असेल तर दारुड्या मंडळीचं काम लय अवघड असतं बरं का। ते लग्न मंडपामध्ये जर गेले ना, लग्न मंडपामध्ये नवरदेव आणि नवरी पूर्वेला हे अक्षता टाकतात कुठं? पश्चिमेला। बरं, पहिल्याच मंगलाष्टकेमध्ये सर्व अक्षता टाकून मोकळ्या, मग आता उरलेल्या 4 मंगलाष्टके करता अक्षता आणायच्या कुठून? मग त्यांचा ठरलेला कार्यक्रम, ताडपत्रीवरच्या अक्षता गोळा करायच्या आणि नवरा नवरीच्या अंगावरती टाकायच्या। विचारलं तरी त्या ठिकाणी, त्यांनी विचारलं ना दारूचं दुकान कुठे आहे, पण विचारलं तरीही त्या ठिकाणी सांगू नये। एखादा आंधळा मनुष्य रस्त्याने चाललाय आणि तो आंधळा मनुष्य रस्त्याने चालला असताना समोर मोठा खड्डा आहे बरं का, आणि तो आंधळा आहे, त्याला काही खड्डा दिसत नाही। आता तो खड्ड्यामध्ये पडणार त्यावेळेस एखादा डोळस मनुष्य त्या ठिकाणी असेल ना, त्याने त्या ठिकाणी धावत धावत त्या ठिकाणी जावं आणि त्याला सांगावं काय, अरे बाबा समोर खड्डा आहे। आंधळा मनुष्य आहे, आंधळा मनुष्य त्या ठिकाणी रस्ता जर चुकत असेल, खड्ड्यामध्ये जर पडत असेल तर डोळस माणसाने अशी वाट पाहत बसू नये बरं का। काय वाट पाहत बसू नये, त्याला सरळ जाऊन त्या ठिकाणी त्याला वाटेला लावावं। तसं जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी सांगतायत, हे संपूर्ण जग सुद्धा कसं आहे, आंधळ आहे बरं का। तुका म्हणे आंधळी ते संसारे, जी नाही हरी ओळखीला, जी नाही हरी ओळखीला, जी नाही हरी ओळखीला। तुका म्हणे
ते नाही हरी ओळखिला तेने नाही हरी ओळखिला महाराज म्हणतात आंधळी ती तुका म्हणे संसारी. त्या आंधळे आहेत बरं का. कोण? ज्यांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला अजून ओळखलेलं नाही आणि भगवान परमात्म्याची ओळख झालेली नाही म्हणून ते काय करतायत, या संसार सागरामध्ये बुडतायत. संत महात्म्याला त्या ठिकाणी हे पाहत नाही. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळबळा म्हणून या. आंधळ्या मनुष्याने आपल्याला वाट विचारावी, याची आपण वाट पाहत बसू नये. त्याला रस्ता त्या ठिकाणी सांगावा, समोर खड्डा आहे हे त्याला सांगावं. अगदी त्याच पद्धतीने संत महात्मे सुद्धा काय करतायत, तुम्ही आम्ही भवसागरामध्ये बुडतोय हे संत महात्म्यांना पाहत नाही आणि म्हणून आपण त्यांच्याकडे जावं, त्यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारावा. याची वाट संत महात्मे पाहत नाहीत, तर ते स्वतःहून या जगाला उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल श्री संत एकनाथ महाराज त्या ठिकाणी या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. बरं, माऊली ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया घातला बरं का. आणि पाया त्या ठिकाणी भरभक्कम आहे बरं का. आणि पाया चांगला असल्यामुळे त्या ठिकाणी इमारत त्या ठिकाणी ढासळू शकत नाही बरं का. आमच्या नामदेव महाराजांनी त्याचा त्या ठिकाणी विस्तार केला. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. आमचे जगद्गुरु तुकोबाराय कळस झाले. तुका झाला से कळस. मंदिर किंवा त्या ठिकाणी इमारत असू द्या, पण याला महत्वाचा त्या ठिकाणी आधार असतोय, तो म्हणजे खांबाचा आहे. जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत. आमच्या नाथ महाराजांनी महत्वाचा आधार त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला दिलेला आहे बरं का. आगळं वेगळं स्थान त्या ठिकाणी आमच्या एकनाथ महाराजांचं आहे. आणखी वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर नाथ महाराजांनी त्या ठिकाणी परमार्थही उत्कृष्ट केला आणि आमच्या नाथ महाराजांनी प्रपंचही उत्कृष्ट केला बरं का. जमत नाही सर्वांना हे. काहींचा परमार्थ चांगला असतो तर प्रपंच चांगला नसतो. काहींचा प्रपंच चांगला असतो तर परमार्थ चांगला नसतो. काहींचा प्रपंचही चांगला नसतो आणि परमार्थही चांगला नसतो. पण आमच्या नाथ महाराजांचा परमार्थही उत्कृष्ट आणि प्रपंचही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं उदाहरण पाहा तुम्ही. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र ऐकणारे तुम्ही मंडळी आहात. जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी स्वतःची त्या ठिकाणी परिस्थिती सांगत असताना त्या ठिकाणी सांगतायत बरं का. काय माझी परिस्थिती कशी आहे. आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घरी राखी ते. महाराज म्हणतात आमच्या घराचं राखण त्या ठिकाणी कुत्र्यानं करावं. काही नाही आमच्या घरामध्ये. अखिल कोट भगवान पंढरीश परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी पाहुणा म्हणून आला असताना जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार कोप मोड की जर्जर. भगवान परमात्मा त्या ठिकाणी विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. भगवान परमात्मा पाहुणा आलाय पण त्याचं स्वागत कसं करावं, माझी कोप मोडकी झाली. बरं ठीक आहे, देवाला बसायला त्या ठिकाणी काय द्यावं. मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या सेजा. बाजा हा अनेक वचनी शब्द आहे बरं का. एक बाज नाही, अनेक बाजा. दोन बाजा एकत्रित केल्या, त्याची बाज त्या ठिकाणी तयार केली आणि देवाला बसायला. परत त्याच्यावरती काय टाकलं, गादी नाही बरं का. वरी वाकळाच्या सेजा. वाकळ म्हणजे त्या ठिकाणी गोधडी देवाला बसायला टाकली. आपण पाहुणा जर आपल्याकडे घरी जर आला ना, आपण पाहुण्याला बसायला गोधडी देत नाही बरं का. या गोधडीची गंमत आहे बरं का. तुम्हाला सांगतो काय, जर त्या आंथरायला जर टाकली ना आपण, आंथरायला नरम नरम, पांघराला घेतली तर गरम गरम, परंतु माणसात न्यायची शरम. विठ्ठल विठ्ठल. आणि ती गोधडी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला बसायला टाकली आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी. आता देवाला जेवायला काय द्यावं, घरात काहीच नाही बरं का. थोड्याशा कण्या होत्या, त्या कण्या घेतल्या. जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला कण्या विकत आणावं लागतात, पण पाणी तर फुकटचं आहे ना. भरपूर असं पाणी घेतलं, त्याच्यात त्या थोड्याशा कण्या टाकल्या आणि दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कण्या आणि त्या कण्या देवासमोर ठेवल्या. भगवान परमात्म्याने त्या कण्या त्या ठिकाणी खाण्यासाठी चतुर्भुज त्या ठिकाणी रूप धारण केलं बरं का. भगवान परमात्म्याला सांगतात देवा अहो या ठिकाणी हे गोड करून घ्या. आता जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतायत अरे नाही नाही, अरे त्रेता द्वापार युगामध्ये ठिकाणी विदुराच्या घरी त्या ठिकाणी कन्या खाल्या. विदुरा घरच्या कन्या भक्षणे परमानंद झाला मनमोहन मुरलीवाला. त्याच्यानंतर आज या कलियुगामध्ये तुझ्या घरी कन्या खावं लागतात. भगवान परमात्मा आपण काय देतोय हे पाहत नाही बरं का. भगवान परमात्मा त्याच्यामधलं प्रेम त्या ठिकाणी पाहत असतोय. देव भावाचा भुकेला. आता जेवण झालं पण मुखशुद्धीसाठी त्या ठिकाणी पानाचा विडा द्यायला पाहिजे ना.
पण जगद्गुरु तुकोबारांची ती सुद्धा परिस्थिती नाही आणि म्हणून तुळशी वृंदावनाजवळ जात आहेत, तुळशीचं पान त्या ठिकाणी तोडतायत आणि भगवान परमात्म्याच्या हातावरती ठेवतायत. देवाची ये वारी कीर्तनाची वारी.